पटेल तटकरेंची राजकीय खिळी उधळून लावत त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी सुनेत्रा पवार आता प्रॉपर रणनीतिकाराची मदत घेत असल्याची बातमी येताच धाबे दणाणलेल्या तटकरेंनी तातडीने यावर मीडिया समोर येत आपण प्रॅक्टिकल राजकारणी असल्याचं सांगत आपल्याला कुठल्याही रणनीतिकाराची गरज नसल्याचं सांगितलं। हे तेच सुनील तटकरे आहेत ज्यांनी पक्षाचे आधीचे रणनीतिकार आणि ज्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी गुलाबी केली होती त्या नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स कंपनीसाठी रेड कार्पेट टाकलं होतं। त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपू नये यासाठी तटकरे आग्रही होते अशाही बातम्या त्यावेळी आल्या। आता जेव्हा प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरेंवर ताशेरे ओढले आणि त्यांना पदावरून हटवावंच लागेल तेव्हाच आपण राष्ट्रवादीसाठी काम करू असं सांगितलं तेव्हा रागाने लाल झालेल्या तटकरेंनी कोण प्रशांत किशोर असा प्रश्न विचारून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। गेल्या काही दिवसांमधील सुनील तटकरेंच्या संशयास्पद हालचाली ओळखून सुनेत्रा पवारांनी आता हा विषय चांगलाच मनावर घेतलेला दिसतोय। सुनेत्रा पवारांनी पक्षात मोठी उलाढाल करायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीला घरचा रस्ता दाखवून सुनेत्रा पवारांनी आपली स्वतःची नवी पॉलिटिकल इकोसिस्टीम तयार केली। याच नव्या चक्रव्यूहाचा भाग म्हणून प्रशांत किशोर यांची पक्षात एंट्री होऊ घातली आहे। त्यांनी थेट विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना साइडलाईन करण्याची अट घातल्यानं राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे। बदललेल्या राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवारांनी पक्षाची कमान हाती घेता जुनी राजकीय यंत्रणा पूर्णपणे मोडीत काढण्याचा निर्णय घेतला। सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्यातच नरेश अरोरा यांचा कोट्यावधींचा करार तडकाफडकी रद्द करण्यात आला होता। सुनेत्रा पवारांनी हा निर्णय सर्वस्वी स्वतःच्या अधिकारात घेतला। जुनी इकोसिस्टीम उद्ध्वस्त करून निर्णय प्रक्रियेची सर्व सूत्र स्वतःच्या आणि पार्थ पवारांच्या हाती केंद्रित करणं हाच यामागचा हेतू। नरेश अरोरा आऊट झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी थेट प्रशांत किशोर यांना पाचारण केलं। देवगिरी या शासकीय निवासस्थानी प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात तब्बल 6 तास बैठक झाली। मात्र या बैठकीत प्रशांत किशोर यांनी जी पहिली अट ठेवली त्यानं संपूर्ण पक्षातलं राजकीय गणित बदललंय। सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। त्यानंतरच आपण पक्षासाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय। गेल्या काही दिवसात सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलेल्या अनेक संघटनात्मक आणि धोरणात्मक निर्णयांना सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून थेट छेद दिला। तटकरे यांच्याकडून पक्षात एकतर्फी कारभार केला जात असल्याची भावना पवार समर्थकांमध्ये निर्माण झाली होती। परिणामी तटकरेंनी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय सुनेत्रा पवार यांनी आपल्या अधिकारात बदलले आणि त्यांना स्थगिती दिली। यामुळे पक्षात वारंवार सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बघायला मिळाला। सुनील तटकरे यांच्या संशयास्पद हालचाली आणि राजकीय वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी आणि त्यांना संघटनेत साइडलाईन करण्यासाठीच ही संपूर्ण नवी पॉलिटिकल इकोसिस्टीम आखली जात असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जाते। अजित पवारांच्या निधनानंतर पक्षावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने तटकरे यांनी डे 1 पासून कामाला सुरुवात केली होती। मग ते निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणं असो किंवा मग भाजपच्या नेत्यांशी वारंवार बैठका घेणं असो, या सर्व संशयास्पद भेदी ओळखूनच सुनेत्रा पवारांनी पक्षात ऍक्टिव्ह होण्याचा निर्णय घेत हळूहळू पंख छाटणीला सुरुवात केली। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला। आम्ही प्रॅक्टिकल राजकारणावर विश्वास ठेवणारे आहोत, आम्हाला कोणत्याही रणनीतिकाराची किंवा सर्वेक्षणाची गरज नाही असं सांगत सुनेत्रा पवारांच्या निर्णयाला आणि प्रशांत किशोरांच्या अटीला आव्हान दिलं। एकीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही हे मला माहित नाही असं म्हणत असताना दत्ता भरणे यांनी मात्र उघडपणे सांगितलंय की प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार आहेत। त्यांच्या विधानामुळे सुनेत्रा पवारांनी प्रशांत किशोरांना पक्षात आणलंय या वृत्ताला बळ मिळालं। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलला तरच मी काम करेल अशी अट घातल्याच्या ज्या चर्चा मीडियात सुरू आहेत त्या दत्ता भरणेंनी मात्र फेटाळून लावल्या। भरणेंनी म्हटले असा कोणताही सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला नाही, या चर्चा केवळ माध्यमांमधूनच समोर येत आहेत। आमच्या ऐकण्यात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। काल मीडियात प्रशांत किशोर यांचा मुद्दा तापलेला असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीला थेट सल्ला दिलाय की महायुतीमध्ये एकमेकांबद्दल संशय किंवा अविश्वास निर्माण होईल असं कोणतंही पाऊल कोणत्याही घटक पक्षानं टाकू नये। नुकत्याच बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केलाय। त्याच्या काहीच दिवसात प्रशांत किशोर थेट भाजपच्या राज्यातील मित्रपक्षाशी चर्चा करतायत। यावरून महायुतीत देखील संशयाचं वातावरण निर्माण झालंय। स्वतः सुनील तटकरेंनाही भाजपचीच लाईन पकडत ही गुची उघड केली आहे। तटकरेंनी म्हटलंय की आम्ही एनडीए म्हणजेच भाजप सोबत सत्तेत आहोत आणि प्रशांत किशोर हे भाजपचा पराभव करून आलेले नेते आहेत। अशा भाजप विरोधी व्यक्तीला राष्ट्रवादीचा सल्लागार बनवणं भाजपला अजिबात रुचलेलं नाही।
भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून तटकरे स्वतःचा रस्ता देखील या माध्यमातून मोकळा करत असल्याचंच यातून सिद्ध होतंय। थोडक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष हा पक्षावरील वर्चस्ववादाचाच असल्याचं स्पष्ट झालंय। प्रशांत किशोर यांच्या मदतीने पक्ष चालवू पाहणाऱ्या सुनेत्रा पवार यांचं नवं समीकरण पटेल आणि तटकरेंच्या विरोधात जाणार आहे आणि त्याचमुळे त्यांचा विरोध दिसून येतोय। जर सुनेत्रा पवारांनी प्रशांत किशोर यांच्या सांगण्यावरून तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं तर तटकरे महायुतीत मोठा स्फोट घडवून आणू शकतात। आगामी काही दिवसात तटकरे शहा शरद पवारांच्या भेटी यांचे खरे रंग राजकीय अंदाज समोर येतातच आहे। त्यामुळे तटकरेंनी शहांची भेट घेणं, तीही गुप्त बैठक होणं, वर्षा बंगल्यावर तटकरे पटेल हेही जयंत पाटलांच्या उपस्थितीत गुप्तपणे देवेंद्र फडणवीसांना भेटणं, त्यानंतर पार्थ पवारांनी फडणवीसांना भेटणं आणि ज्यावेळी मुख्य कार्यकारिणीतून तटकरे पटेलांचे नाव वगळली गेली त्यावेळी 2-3 वर्षांमध्ये कधीही पवारांकडे न जाणारे तटकरे लागली सिल्वर ओकवर शरद पवारांपाशी जाऊन बसणं। अर्थ समजतोय की सुनेत्रा पवारांना कळतंय की आपल्या भोवती जर चक्रव्यूह जर कुणी आखलं तर ते आखणारे पटेल आणि तटकरेच आहेत आणि कदाचित प्रशांत किशोर यांच्याच सांगण्यावरून कार्यकारिणीतून यांचं नाव हटवलं गेलं असावं असाही अंदाज। तुम्हाला काय वाटतंय? पटेल आणि तटकरेंना बाजूला ठेवलं तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीवरती एक हाती कमान मिळवू शकतील? आमदारांचा गाडा पुढे अशाच पद्धतीने हाकू शकतील? कमेंट करा। जय महाराष्ट्र।